वचन पाळा एड्स टाळा अशा घोषणा देत एड्स जनजागृतीपर रॅलीचं आयोजन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलं। आपण बदल घडवू शकतो या घोषवाक्याखाली रॅली काढण्यात आली। पथनाट्य सादर करण्यात आलं। येथे सेल्फी पॉइंटही तयार करण्यात आला। 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून पाळला जातो। या निमित्ताने पंधरवडा साजरा करण्यात येतो आहे। या अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत। जागतिक एड्स दिन सप्ताहानिमित्त आरोग्य विभागातर्फे जनजागरण रॅली काढण्यात आली। विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून जिल्हा रुग्णालयातून रॅलीचा शुभारंभ केला। अमरावती महापालिका आयुक्त संजय निपाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रमणले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत आपण दरवर्षी साजरा करतो आणि त्यानिमित्त पंधरवडा 1 डिसेंबरला आपण जागतिक एड्स दिन असतो आणि पुढचा पूर्ण पंधरवडा आपण पंधरवडा म्हणून साजरा करतो। त्यानिमित्तानं 1 डिसेंबरला रविवार आल्यामुळं आणि त्या दृष्टीनं आपण ही रॅली आज घेतलेली आहे। त्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि त्यांचे आभार पण व्यक्त करतो। मित्रांनो, या एड्स दिनानिमित्त 15 निमित्त म्हणजे आमचे 3 कार्यक्रम यावेळेस होत आहेत। त्यामध्ये एक मिशन जे 2 डिसेंबरपासून सुरू झालेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे। दुसरा तर आमचा प्रधानमंत्री मातृवंदना योजना, यामध्ये गर्भवती मातेला पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस देखील लाभ दिला जातात पूर्ण 5,000चा। त्याचा पण आपण एक आठवडा साजरा करतो आहे आणि त्याची जनमानसात प्रसिद्धी व्हावी या दृष्टीने आपण ही या रॅलीमध्ये त्याचा पण समावेश केलेला आहे। आणि चौथा जो कार्यक्रम आहे आज नेमका आजचा जो 3 डिसेंबर आहे, या दिवशी जागतिक अपंग दिन आहे। त्या निमित्तानं पण आपण ज्या काही योजना आहेत आपण दिव्यांगाच्या दृष्टीनं त्याचा सुद्धा प्रचार आणि प्रसार करावा। या चतुर्थ एक म्हणता येईल आपला चारही कार्यक्रम एका ठिकाणी येऊन आजची आम्ही रॅली आयोजित केली आहे। आपण आलात तर आपले पुनश्च आभार मानतो। धन्यवाद। जिल्हा रुग्णालय ते राजकमल चौक असा मार्ग असलेल्या या रॅलीत विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेतला। जागृती व सुरक्षा पालनाची शपथ यावेळी घेण्यात आली। या प्रसंगी आपल्या सर्वांना शपथ घ्यायची आहे। मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपले हात पुढे करायचे आहेत। माननीय विभागीय आयुक्त साहेब हे पहिल्यांदा शपथ घेतील, सोबत त्यांच्या वाक्यानंतर आपल्याला शपथ घ्यायची आहे। आरोग्यपूर्ण जीवन जगू आणि माझ्या जवळच्या सर्वांचे HIV काळजी घेऊ, त्यांना मदतीचा हात देऊ, मदत करू। HIV सह जगणारी व्यक्ती कामाच्या ठिकाणी भेदभाव करणार नाही। यासाठी माझ्या सहवासातील इतर व्यक्तींना HIV संबंधित माहिती देण्यास मदत करेल। कोणतेही HIV सह जगणारी व्यक्ती मानवाधिकारापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेईल। धन्यवाद। यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाही दिल्या। वचन पाळा एड्स टाळा, नैतिकता पाळा एड्स टाळा अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या। यावेळी विद्याभारती फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचं सादरीकरण केलं। एड्सबाबत जागृती संदेश देणारी मानवी साखळीही यावेळी उभारण्यात आली। बताओ मुझे, क्या ये इंसान नहीं, क्या एड्स के पेशेंट के साथ ऐसा ही किया जाता है? अगर आप जानते हो
विद्या भारती कॉलेज ऑफ फार्मेसी के स्टूडेंट हैं। आपके सामने पेश करते हैं एक पथनाट्य। आज विश्व एड्स दिवस के मौके पर हम आपको एड्स के बारे में जरूर जानकारी देंगे। एड्स जैसी जानलेवा बीमारी के कई कारण होते हैं, लेकिन इसका एक प्रमुख कारण है ये। असुरक्षित यौन संबंध एक ऐसा तरीका है जिसमें HIV हमारे रगों में घुस जाता है। एड्स फैलने का दूसरा प्रमुख कारण नहीं है। अरे सब बढ़िया भाई, तू सुना? अरे सुना है मार्केट में नया रंगा चला है, दम मारो दम मिट जाए गम, बोलो सुबह शाम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम। कई बार इंजेक्शन का इस्तेमाल करते समय सावधानी बरते। जब भी कभी गवर्नमेंट हॉस्पिटल में जाए तो नई सुई की मांग करें। दोस्तों, जैसे कि हमने जाना एड्स फैलने के कई कारण, अब हम जानेंगे एड्स फैलने की कई छोटी छोटी मगर मोटी मोटी बातें। अरे भाई हाथ मिलाने से, गले मिलने से एड्स नहीं फैलता। छींकने से एड्स नहीं फैलता। दोस्तों में रहने से और साथ में खाना खाने से एड्स नहीं फैलता। और अगर एड्स हो भी जाता है तो हमारे देश में इतने अच्छे अच्छे हॉस्पिटल्स है कि हम वहाँ पे अपना इलाज करवा सकते हैं। HIV जैसा विषाणु आपके शरीर में पूरे 10 साल तक छुप सकता है। अगर आप उसकी जांच भी करवा सकते हैं। एड्स दिवस पर खाओ कसम, सुरक्षित बनाओ यौन संबंध, सही समय निरोध, करो निरोध। एड्स सेना रावण जान, सामना करो सीना तान। सही और पूरी जानकारी, दूर रखे एड्स की बीमारी। सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आला। एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत भाग्योदय आरोग्य व बहुद्देशीय शिक्षण संस्था लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प स्थलांतरित कामगार जनजागृती कार्यक्रम असे विविध कार्यक्रम या अंतर्गत राबवण्यात येत आहे। राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन अशा विविध संस्थांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। आपण बदल घडवू शकतो हे घोषवाक्य यावेळी उद्घोषित करण्यात आलं। पप्पू ठाकूर, विदर्भ न्यूज, अमरावती। अमरावती रुरलमध्ये प्रिव्हिलेज जास्त किती